सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, सीईटी सेलकडनं एक इम्पॉर्टंट न्यूज आली आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत. आता सगळ्यात पहिले हे मी तुम्हाला सांगतो की ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची न्यूज हे कॉलेजेससाठी आहे, स्क्रुटिनी सेंटरसाठी आहे. बट ही न्यूज मुलांना पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण की आजकाल भरपूर सारे स्क्रुटिनी सेंटर्स, भरपूर सारे कॉलेजेस मुलांसोबत स्कॅम करतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली. त्यांच्याकडनं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ठेवतात, त्यांच्या ऑप्शन फॉर्ममध्ये, त्यांच्या कॉलेज लिस्टमध्ये काही ना काहीतरी घोटाळा करून ठेवतात. तर त्याच्यामुळे मुलांना हे माहिती असणं गरजेचं आहे की स्क्रुटिनी सेंटर्सला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कॉलेजेसला काय काय ऑथॉरिटी दिलेली आहे आणि काय काय स्कॅम तुमच्यासोबत होऊ शकतात आणि ते मुलांनी अवॉइड केले पाहिजेत. तर हे तुम्हाला हे न्यूजमधनं समजतंय. आता काय ती न्यूज आहे तर हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे, तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो ही न्यूज आजच डिक्लेअर झाली आहे, मला आजच सीईटी सेलच्या वेबसाईटवर दिसली, पण ह्या इथे 18 जून हे ते डेट दिली आहे, कालची डेट दिली आहे. वरती तुम्हाला सगळे हे इन्स्ट्रक्शन दिले आहेत, हे सगळे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांसाठी म्हणजेच कॉलेजेससाठी. स्क्रुटिनी सेंटर एक तुम्ही क्लिअर करून घ्या की स्क्रुटिनी सेंटर हे कॉलेजेस असतात ज्यांना सीईटी सेलने ऑथॉरिटी दिलेली असते की जेव्हा पण कॅपराऊंडचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होतील तर त्यावेळी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या कॉलेजेसला करायचे असतात. त्यासोबत त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग जर त्यांना फिल करायचे असेल तर मुलं त्यांच्याकडे जाऊन फिल करून घेऊ शकतात, ऑप्शन फॉर्म त्यांच्याकडे फिल करून घेऊ शकतात. तर हे स्क्रुटिनी सेंटरला सीईटी सेलने ऑथॉरिटी दिलेली असते. स्क्रुटिनी सेंटर दुसरं काही नसून हे कॉलेजेस असतं, ठीक आहे. जस्ट त्याला एक ऑथॉरिटी दिल्यामुळे त्याला स्क्रुटिनी सेंटर असं बोललं जातं. आता ह्या इकडे सीईटी सेलने काय सांगितलं आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 1 रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म दोन प्रकारे तुम्ही भरू शकता. एक तर तुम्ही घरी बसून सुद्धा भरू शकता. ऑनलाईन हा ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा रिलीज होणार आहे कॅपराऊंडसाठी. अजूनही कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज नाही झाला आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये त्याची काही नोटीस येईल, त्याचं शेड्यूल येईल, तेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल. आता त्याची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू नाही झाली आहे, बट जेव्हा ती ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल तेव्हा तुम्ही ते दोन प्रकारे फॉर्म भरू शकता. एक तर तुम्ही घरी बसून तो फॉर्म भरू शकता. जस्ट ऑनलाईन तुम्हाला जे पण इन्फॉर्मेशन तुमची आहे ही तुम्हाला फिल करून तो फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता, किंवा तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. त्या स्क्रुटिनी सेंटरवाल्यांना ऑथॉरिटी दिलेली आहे की मुलांचा ते ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. तर हीच तुम्हाला ॲक्टिव्हिटी नंबर 1 दिली आहे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांसाठी की जर कुठल्या कॅन्डिडेटला त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून पाहिजे असेल तर तो स्क्रुटिनी सेंटरमध्ये येऊ शकतो आणि त्या स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी त्या मुलाला त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म हा भरून दिला पाहिजे. बट ह्या इथे काही नोट पण दिले आहेत. काय नोट दिले आहेत? सगळ्यात पहिला नोट आहे की नो चार्जेस शुड बी कलेक्टेड फ्रॉम दी कॅन्डिडेट. आता काही स्क्रुटिनी सेंटर काय करतात की बाबा काही मुलं आपल्याकडे फॉर्म फिलअप करायला येतात, म्हणजे आपल्याकडनं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घेतात. तर काही स्क्रुटिनी सेंटरवाले मुलांकडनं चार्जेस घेतात की बाबा 100 रुपये फॉर्म भरायचे झाले, 200 रुपये फॉर्म भरायचे झाले तर असे काय चार्जेस घेतात. तर सीईटी सेलने क्लिअरली ऑफिशियली सांगितले स्क्रुटिनी सेंटरवाल्यांना की जी पण मुलं तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म भरायला येतील त्या मुलांकडनं कोणतेही चार्जेस घ्यायचे नाही आहेत. परत दुसरा पॉईंट आहे, इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू यूज स्क्रुटिनी सेंटर. म्हणजे जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊनच तो फॉर्म भरायचा आहे. तुम्ही घरी बसून तो फॉर्म भरू शकता. बट एक तुम्हाला ऑप्शन दिला आहे की तुम्हाला घरी बसून फॉर्म नसेल भरायचा तर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही फिलअप करू शकता. नंतर अजून एक तिसरा पॉईंट दिला आहे, SC शुड नॉट कलेक्ट अँड कीप कस्टडी ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट ऑफ एनी कॅन्डिडेट. आता काही स्क्रुटिनी सेंटरवाले काय करतात की जे पण कॅन्डिडेट त्यांच्याकडे फॉर्म भरायला येतात तर त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे स्वतःकडे ठेवून देतात. बट हे इलिगल आहे. सीईटी सेलने काय सांगितलं आहे की कुठल्याही SC सेंटरवाल्यांनी म्हणजे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी कुठल्याही कॅन्डिडेटचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे ठेवायचे नाही आहेत. जस्ट आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, ते डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत त्या फॉर्ममध्ये आणि जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे कॅन्डिडेटला द्यायचे आहेत. कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट्स स्वतःकडे ठेवायचे नाही आहेत. सो इन फ्युचर जर तुम्ही कधी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेलात, आता त्या तिकडे जर तुम्हाला बोललं की तुम्हाला पैसे भरावे लागतील, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आमच्याकडे ठेवावे लागतील, तर तसं नाही होत. सीईटी सेलने सांगितलं आहे की कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरला ऑथॉरिटी नाही आहे कॅन्डिडेटचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे स्वतःकडे ठेवायची आणि त्या कॅन्डिडेटकडनं कुठलेही चार्जेस घ्यायचे नाही आहेत. हे ऑफिशियली सीईटी सेलने सांगितलं आहे. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. आता जेव्हा तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होते तर त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सगळी फॉर्म फिलिंग कंप्लीट करावी लागते. बट सायमल्टेनियसली अजून एक स्टेप सुरू होते ज्याला आपण बोलतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप पण तुम्हाला कंपल्सरीली करावीच लागते. आता ह्या इकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जेव्हा कॅन्डिडेट स्क्रुटिनी सेंटरमध्ये जातात तर काही स्क्रुटिनी सेंटरवाले काय करतात
की मुलांचे डॉक्युमेंट हे स्वतःकडे ठेवून देतात, त्यांच्याकडनं काय काय चार्जेस घेतात. तर त्यासाठी पण सीईटीने हे इकडे इन्स्ट्रक्शन दिले आहेत की कॅन्डिडेट हा स्क्रुटिनी सेंटरमध्ये येईल. स्क्रुटिनी सेंटरवाल्यांना काय सांगितलं आहे की कॅन्डिडेट हा तुमच्याकडे येईल डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी. जे पण त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे ऑनलाईन त्याचा प्रिंट घेऊन तुमच्याकडे डॉक्युमेंट हा व्हेरीफाय करायला येईल. तर त्याचे डॉक्युमेंट सगळ्यांनी ते स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी व्हेरीफाय करायचे आहेत आणि व्हेरीफाय झाल्यानंतर जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे कॅन्डिडेटला परत रिटर्न करायचे आहेत. स्वतःकडे ठेवायचे नाही आहेत, कॅन्डिडेटला परत रिटर्न करायचे आहेत. त्याच्यासोबत एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट द्यायचं आहे कन्फर्मेशनसाठी की बाबा तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे. तर ह्याकडे मुलांनी एक लक्षात घ्या की इन फ्युचर जेव्हा पण तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाल तर त्या तिकडे तुम्हाला जस्ट डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ते डॉक्युमेंट तुमचे परत घ्यायचे आहेत. तुम्हाला परमनंटली कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये ते डॉक्युमेंट सबमिट करायचे नाही आहेत. ते डॉक्युमेंट देऊन ते व्हेरीफाय करतील, ते परत तुम्हाला घेऊन यायचे आहेत. नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की काही स्क्रुटिनी सेंटरवाले असे स्कॅम करतात. प्लस अजून एक काही स्कॅम असा असतो की काही स्क्रुटिनी सेंटरवाले काय करतात की सपोज त्यांच्याकडे मुलं आली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी, तर ते त्यांचा लॉगिन आय डी पासवर्ड हे घेऊन ठेवतात. ठीक आहे, लॉगिन आय डी ठीक आहे, लॉगिन आय डी तर पब्लिक असतो, तो सगळ्यांना दिसतो. बट पासवर्ड तुम्हाला कोणालाही शेअर करायचा नाही आहे, कारण की जेव्हा जर तुम्ही कुठलाही पासवर्ड तुमचा कोणालाही शेअर केलात तर तेव्हा ते तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये काही पण ते गडबड करू शकतात. तुम्हाला चुकीचं कॉलेज अलॉट करून देऊ शकतात. हे असे स्कॅम्स होतात. तुम्हाला माहिती नसेल तर मी ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन मुलांसोबत काय काय स्कॅम झालेत त्याच्यावर. बट असे स्कॅम्स मुलांसोबत होतात. तर त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाल तर तुमचे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला घेऊन यायचे आहेत, कोणालाही पासवर्ड वगैरे द्यायचा नाही आहे. इकडे नोट पण दिली आहे की कॅन्डिडेटसाठी ही स्टेप मॅन्डेटरी आहे. स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ही स्टेप मॅन्डेटरी आहे, मुलांना हे करावंच लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑनलाईन व्हेरिफिकेशन नाही का, तर मोस्टली ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण असतं. आता ह्या वर्षी सीईटी सेल काय करतात बघूया, दोन्ही ऑप्शन देत आहेत की नाही. हे जेव्हा आपल्याला सीईटी सेल शेड्यूल प्रोव्हाइड करेल तेव्हाच आपल्याला पूर्ण समजेल. बट मोस्टली सीईटी सेल दोन्ही ऑप्शन देतात, ऑनलाईन आणि ऑफलाईनचा. बट ह्या रिगार्डिंग आपल्याला जेव्हा ऑफिशियल अपडेट येईल तर तेव्हाच आपल्याला समजणार आहे. आता ह्या इकडे अजून एक पॉईंट दिला आहे की नो चार्जेस शुड बी कलेक्टेड. कॅन्डिडेटकडनं कुठलेही चार्जेस घ्यायचे नाही आहेत. जर कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरवाले तुमच्याकडनं चार्जेस घेत असेल की बाबा आम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, आम्हाला 100 रुपये द्या, 200 रुपये फी झाली तुमची, तर तसं चालत नाही. कुठलेही स्क्रुटिनी सेंटरवाले तुमच्याकडनं चार्जेस घेऊ शकत नाहीत. हे सीईटीने ऑफिशियली इकडे तुम्हाला लिहून दिलं आहे. त्याच्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी नंबर 3, सबमिशन ऑफ ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3. म्हणजे इन केस जर तुम्हाला तुमचं ऑप्शन फॉर्म पण स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला भरून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन पण तुम्ही भरून घेऊ शकता. याकडे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांना काय सांगितलं आहे की तुम्हाला कॅन्डिडेटचं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, तो ऑप्शन फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट तुम्हाला काढून स्टुडंटला द्यायची आहे. अँड स्क्रुटिनी सेंटर शुड नॉट इन्सिस्ट टू स्किलेट स्पेसिफिक प्रेफरन्स चॉईसेस ड्युरिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग. म्हणजे जेव्हा पण तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंग करायला जाल, म्हणजे तुमची एक कॉलेजची लिस्ट तुम्ही अपलोड करायला जाल, तेव्हा ते स्क्रुटिनी सेंटरवाले तुम्हाला काही असं सांगू नाही शकत की बाबा हेच कॉलेज तुम्ही पहिले ठेवा, हेच कॉलेज तुम्ही दुसरं ठेवा. आणखी कधी कधी असं होतं की मुलांना सांगतात की नाही हे कॉलेज खराब आहे, हे कॉलेज नका टाकू, आमचं कॉलेज पहिले टाका. त्याच्याने काय होतं की त्यांचंच कॉलेज ऑटो फ्रीज होतं आणि मुलांना त्यांच्याच कॉलेजमध्ये कंपल्सरीली ॲडमिशन घ्यायला लागतं. आणि असे स्कॅम्स मुलांसोबत होतात. तर त्याच्यामुळे इन केस जर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी कॅपराउंडच्या ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेलात तर ते स्क्रुटिनी सेंटरवाले जर तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये काही गडबड वगैरे करत असतील तर हे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, इथे तुम्हाला नोट पण दिली आहे की स्क्रुटिनी सेंटरवाले तुमच्याकडे चार्जेस नाही घेऊ शकत ऑप्शन फॉर्म फिलिंगचा. अँड इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू यूज स्क्रुटिनी सेंटर फॉर धिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे ही जी ऑप्शन फॉर्म फिलिंगची स्टेप आहे ह्या स्टेपसाठी मुलांना मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊनच ऑप्शन फॉर्म फिलिंग करावी लागेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घरी बसून पण करू शकता. ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन असते, तुम्ही घरी बसून तुमचा ऑप्शन फॉर्म हा भरू शकता. कंपल्सरी नाही की तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जायचंच आहे म्हणून. बट हे इन्स्ट्रक्शन आहेत जे सीईटी त्यांनी दिले आहेत, हे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांसाठी पण आहेत आणि कॅन्डिडेटसाठी पण आहेत. कारण की मागच्या वर्षी भरपूर असे कॅन्डिडेट होते ज्यांच्याकडनं ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतला, त्यांच्याकडनं काय पैसे पण घेतले, त्यांचे लॉगिन आय डी आणि पासवर्ड स्वतःकडे ठेवले कॉलेजवाल्यांनी. आणि जेव्हा कॉलेजची लिस्ट अपलोड करायची वेळ येते त्यावेळी त्या कॉलेजवाल्यांनी स्वतःच्या कॉलेजचं नाव त्यांच्या लिस्टमध्ये पहिले ठेवलं. आता पहिले ठेवलं त्याच्यामुळे काय झालं, कॉम्प्युटराइज सिस्टमला समजलं की बाबा ह्या कॅन्डिडेटनी हे कॉलेज पहिले ठेवलं आहे आणि त्याच कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागला. आणि नंबर लागल्यामुळे त्यांचं कॉलेज हे ऑटो फ्रीज झालं.
आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर हे मी तुम्हाला सांगतो की इन केस जर तुमचा कॉलेज ऑटो फ्रीज झालं तर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेटच नाही करू शकत. तुम्हाला कंपल्सरी ती जे कॉलेज ऑटो फ्रीज झालं आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. सो त्याच्यामुळे असे स्कॅम्स होतात, भरपूर स्कॅम्स होतात, जे मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, बट ही अपडेट तुम्हाला माहिती असणं गरजेची होती. आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा हे स्क्रुटिनी सेंटर नक्की कुठे येतात, ह्याची आपल्याला लिस्ट कुठे मिळेल, तर CET आपल्याला पूर्ण प्रोव्हाइड करतं की तुमच्या आसपास कुठले स्क्रुटिनी सेंटर आहेत, कुठले कुठले कॉलेजेसला ऑथॉरिटी आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी. हे CET येणाऱ्या वेळामध्ये पूर्ण लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जेव्हा तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल तेव्हापर्यंत पूर्ण तुम्हाला त्याची एक लिस्ट बघायला मिळेल. त्याची तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जेव्हा पण ही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप ही सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी तुम्हाला असेच इम्पॉर्टंट अपडेट्स आणि इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल. ऑल्सो जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल, जर तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. आपली बॅच 2 ही लॉन्च झालेली आहे, लिमिटेड सीट ठेवले आहेत. सो इन केस जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला काही क्वेरी करायची असेल, पर्सनल एन्क्वायरी करायची असेल काउन्सिलिंगसाठी, तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर ते तुम्ही हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड बाय.